नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण बघतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काल आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज कशा काढायचे हे बघितलेलं आहे. आता आपण पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये जे काही रिलेशन आहे ते आपण बघूया. ॲक्च्युली तुम्हाला माहीत आहे, पण एकदा चॅप्टरमध्ये आहे म्हणून एकदा बघूया फक्त. आता तुम्हाला माहिती आहे, कुठलाही कोऑर्डिनेट जेव्हा युनिट सर्कलवर असतो त्यावेळी त्याचे जे कोऑर्डिनेट असतात, जर रेडियस r असेल तर आता मी लिहिते sin थीटा इज इक्वल टू y अपॉन r. म्हणजे जे काय होतं, y इज इक्वल टू r sin थीटा, cos थीटा इज इक्वल टू x upon r, which implies x is equal to r cos theta. म्हणजेच xy correspond to r cos theta, r sin theta. हे कधी जर रेडियस r असेल तर, आणि रेडियस जे 1 असते तेव्हा आपण काय म्हणतो, xy correspond to cos theta and sin theta. इथे रेडियस किती आहे, r आहे. आता r आणि थीटा मध्ये जर एखादा पॉइंट डिस्क्राइब केलेला असेल तर त्याला म्हणायचं पोलार कोऑर्डिनेट. म्हणजेच एखादा पॉइंट जर त्याने x ॲक्सिसशी केलेला अँगल आणि त्याची जी रेडियस आहे, म्हणजे ओरिजिन पासून जो डिस्टन्स आहे, असं सांगितलेला असेल तर त्याला म्हणतो आपण पोलार कोऑर्डिनेट. r आणि थीटा हा जो असतो तो पोलार कोऑर्डिनेट. आणि आपला रेग्युलर XY मध्ये जो असतो, XY तुम्हाला परिचयाचा आहे, त्याला म्हणायचं कार्टेशियन कोऑर्डिनेट. C इथे ऑलवेज कॅपिटल, बिकॉज कार्टेशियन वॉज मॅथमॅटिशियन. कार्टेशियन कोऑर्डिनेट आलं लक्षात? हे कायम लक्षात ठेवायचं. r आणि थीटा मध्ये जे जे असेल त्याला म्हणायचं पोलार कोऑर्डिनेट. x आणि y असेल ते आपलं ऑलवेज कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता एखादा पॉइंट जर तुम्हाला असा दिलेला असेल, असा म्हणजे कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला असेल, म्हणजेच √2 असं दिलेलं आहे. फाइंड पोलार कोऑर्डिनेट whose Cartesian coordinates are. कार्टेशियन कोऑर्डिनेट √2 दिलेले आहेत. म्हणजेच x आणि y च्या व्हॅल्यू इथे दिलेल्या आहेत. कार्टेशियन √2 म्हणजेच इथे काय होतंय, x इज इक्वल टू √2 अँड y इज इक्वल टू √2. म्हणजे आपल्याला हे दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय, पोलार कोऑर्डिनेट काढायचं आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड जो r आहे आणि जो थीटा आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला x आणि y माहिती असेल तर r आणि थीटा कसा काढायचा, तर बघा इथे आपण हे करून बघूया. याच्यावर x² + y², बघा हा याचा स्क्वेअर करते, याचा स्क्वेअर करते, x² + y² म्हणजे काय होणार, r² cos² थीटा, x² म्हणजे r² cos² थीटा आणि y² म्हणजे r² sin² थीटा. म्हणजे जे काय झालं, r² कॉमन घेतला, cos² थीटा प्लस sin² थीटा ब्रॅकेट मध्ये राहते की जे 1 होणार. म्हणजेच x² + y² म्हणजे r मिळणार. म्हणजे x आणि y जर आपल्याला माहिती आहे तर त्याच्या स्क्वेअरची सम केल्यानंतर r² मिळणार. म्हणजे आपल्याला r कसा मिळणार, r इज इक्वल टू √x² + y². r कसा मिळतो,
अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जो एक्स आणि वाय दिलेला असेल त्याच्या स्क्वेअरची सम करून त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग रेडियस ही मिळणार आहे. आता आपल्याला काढायचं आहे तो म्हणजे थिटा. आता आपल्याला एक्स आणि वाय माहिती आहे, एक्स आणि वाय माहिती आहे. आपण एक्स अपॉन वाय लिहून घेऊया. एक्स अपॉन वाय, वाय अपॉन एक्स लिहूया म्हणजे आपल्याला हे टॅन मिळेल. वाय अपॉन एक्स जसं आहे तसं लिहिते मी. वाय अपॉन एक्स इज इक्वल टू आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. म्हणजे जे काय झालं बघा, आर आर कॅन्सल झाला, साइन अपॉन कॉस टॅन झाला. म्हणजे तिथे काय मिळालं आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. म्हणजे तिथे थिटा किती मिळाला तर टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. येते लक्षात. म्हणजे जर आपल्याला एक्स आणि वाय माहिती आहे तर त्याच्या स्क्वेअरची सम करून स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याला आर मिळणार आहे. आणि जर आपल्याला एक्स आणि वाय माहिती आहे तर त्याचा हा रेशो घेऊन त्याचं जर टॅन इनवर्स आपण बघितला तर आपल्याला करस्पॉन्डिंग थिटा मिळणार आहे. आणि याच्या व्हाईस वर्सा जर आपल्याला करायचं असेल, जर आपल्याकडे आर आणि थिटाची व्हॅल्यू आहे आणि एक्स काढायचा आहे आणि वाय काढायचं आहे तर फक्त या फॉर्म्युलामध्ये इथे म्हणजे एक्स आर ची व्हॅल्यू ठेवायची, थिटाची व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे जो काही न्यूमरिकल मिळणार तो एक्स मिळणार. इथे आरची आणि थिटाची व्हॅल्यू ठेवल्यानंतर जो काही न्यूमरिकल मिळणार आहे तो वाय मिळणार आहे. हे सगळं काही आहे हे तुमच्या नोटबुकमध्ये मात्र नोट डाऊन करा. हे जे आहे हे करा. आणि हे जे मी सगळं डेरिव्हेशन लिहिलेलं आहे ते पण तुमच्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये, कॉपी बुकमध्ये नोट डाऊन करा. आता ॲक्च्युअली आपण हे एक्झाम्पल हो गया रूट टू. इथे एक्स दिलेला आहे √2, वाय दिलेला आहे √2. सिन्स आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, so this is equal to square root of x square means √2 square which is equal to 2, root plus √2 square which is equal to 2, so this is equal to √4 and this is equal to 2. इथे प्लस और मायनस 2 आपण घेणार नाही आहोत because r is a radius, therefore r is equal to 2. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काढायचा आहे पुढचा फॉर्म्युला इथे वापरला बघा, हा फॉर्म्युला वापरलेला आहे, हा फॉर्म्युला मी इथे वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे थिटा. Since theta is equal to tan inverse y upon x, so this is equal to tan inverse y is equal to √2 upon √2 which is equal to tan inverse of 1, and tan inverse of 1 is equal to किती pi by 4. theta is equal to pi by 4 आपल्याला इथे मिळालाय आणि r is equal to 2 आपल्याला मिळालेला आहे. आता इथे एक ट्रिक मी तुम्हाला सांगते जी CET साठी म्हणजे MCQ साठी तुम्हाला जी उपयोगी पडणार आहे ती म्हणजे जर हे जे कोऑर्डिनेट दिलेले असतील, XY कोऑर्डिनेट जे दिलेले असतील ते मॅग्निट्यूड वाईज जर इक्वल असेल तर जो अँगल असणार आहे हा π/4 च्या मल्टिपलमध्ये असणार आहे. म्हणजे √2 असं जर असेल म्हणजे सेम आहे, एक्स आणि वाय सेम आहे तर ऑब्वियसली जो अँगल असणार हा 45 डिग्री असणार. जर √2 आणि -√2 असेल बघा, सगळंच पुसूया, हे तुम्ही नोट डाऊन करा सगळे एक्झाम्पल. एक पहिलं बघितलं √2. दुसरं जर आपण एक्झाम्पल असं बघितलं -√2. आता मायनस आणि प्लस आहे म्हणजे तो जो अँगल आहे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. पहिला मायनस आहे आणि दुसरा प्लस आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर मॅग्निट्यूड वाईज जी आहे हे √2 म्हणजे सेम आहे. आता सेम जर असेल तर जो अँगल फॉर्म होणार आहे हा आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार, कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे असं ते म्हणतायत. हे पण √2 आहे आणि हे पण √2 आहे म्हणून याचा जो कोऑर्डिनेट आहे हा -√2 आणि √2 आहे. आता जर आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल तयार होत असेल तर हा जो अँगल आहे म्हणजे इथून आपण मोजणार आहोत हा π/4 च्या मल्टिपलमध्ये ऑलवेज असणार आहे. जर सेकंड क्वाड्रंटमध्ये जर तो असणार आहे तर तो 90 + π/4, 90 + 45 डिग्री एवढा तो असणार आहे म्हणजे 135 डिग्री हा ऑलवेज असणार आहे.
त्याच्यानंतर हा जर कोऑर्डिनेट जर असा दिलेला असेल -√2 तर हा जो अँगल आहे जो पॉइंट आहे तो इथे येणार, एक्झॅक्टली इथे येणार. म्हणजे याचा जो कोऑर्डिनेट आहे तो -√2 असा असणार आहे. त्यामुळे हा जो अँगल आहे तो 180 डिग्री प्लस 45 असणार आहे, म्हणजेच 225 डिग्री हा अँगल असणार आहे ऑलवेज 4. आणि हा जर कोऑर्डिनेट जो आहे हा √2 आणि -√2 असेल, म्हणजे √2 आणि -√2 म्हणजे प्लस आणि मायनस, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाणार म्हणजेच याचा जो करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे हा 270 डिग्री प्लस 45 डिग्री असणार आहे, म्हणजेच 315 डिग्री एवढा हा अँगल ऑलवेज असणार आहे. रेडियनमध्ये कन्वर्ट तुम्ही करा, हा एवढा अँगल ऑलवेज असणार आहे. हे केव्हा, जेव्हा हे दोन्ही सेम आहे तेव्हा. सपोज हा आता इथे √3 असेल तरी हा अँगल सेम असणार आहे, इथे √3 असेल तरी सेम असणार आहे. मॅग्निट्यूड वाईज जेव्हा हे दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहेत त्यावेळी अँगल हा नेहमी एवढाच असणार आहे. हे तुम्ही फिक्स डोक्यात ठेवा. फक्त साइन कन्व्हेन्शन वरून तो 135 येतोय, 225 येतो का 315 डिग्री येतोय एवढं तुम्ही डिसाईड करा ज्यावेळी हे सेम असेल तेव्हा. आणि त्याची रेडियस कशी करायची, तर दोघांचा स्क्वेअर करायचा किंवा एकाचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर केल्यानंतर जो काही येणार आहे, आता इथे पण बघा √2 आहे, √2चा स्क्वेअर 2 ही रेडियस इथे आलेली आहे. आता इथे जर तुम्हाला कोऑर्डिनेट √3 दिलेला असेल किंवा -√3 दिलेला असेल तर त्याची जी रेडियस येणार आहे ही 3 येणार आहे. आणि मायनस प्लस असल्यामुळे सेकंड क्वाड्रंटमध्ये जाणार आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये गेल्यामुळे त्याचा अँगल जो आहे थिटा जो आहे हा 135 डिग्रीमध्ये येणार. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे ओरल कॅल्क्युलेशनसाठी सांगितलेलं आहे की जे तुम्हाला CETसाठी MCQ साठी उपयोगी पडेल. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. याचं 0.5 दिलेला आहे. हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं मॅग्निट्यूड वाईज सेम जर कोऑर्डिनेट असेल, कळलं नाही तर मला विचारा. सेकंड एक्झाम्पल जे आहे 0.5. आता हे सुद्धा ओरल सोडवण्यासारखं एक्झाम्पल आहे. ज्याचं x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट हाफ आहे. जर मी इथे फिगर काढली तर हा पॉईंट जो आहे हा जर आपला 1 पॉईंट असेल, 1 रेडियस असेल, हा पॉईंट हा हाफ असणार आहे. म्हणजे क्लिअर कट इथे तुम्हाला कळते की याची रेडियस ही हाफ आहे आणि अँगल हा 90 डिग्री आहे. MCQ साठी जर हा क्वेश्चन आला तरी ते कॅल्क्युलेशन करत बसायची काही गरज नाही आहे. सोडवायचं कसं, सेम सोडवायचं. r = स्क्वेअर रूट ऑफ 0² प्लस हाफ स्क्वेअर म्हणजे 1/4 म्हणजेच हाफ झाला. आणि थिटा = tan इनवर्स y/x म्हणजेच काय झालं, tan इनवर्स ½ झालं. आता हा डिफाईन होणार नाही. ½ डिनॉमिनेटरला 0 येतो त्यामुळे हा डिफाईन होत नाही. tan कधी डिफाईन होत नाही, देअरफॉर थिटा = 90 डिग्री. आणि सरळ तुम्हाला हे बघूनही कळतंय 0.5 हा पॉईंट हा y ॲक्सिसवर पॉझिटिव्ह y ॲक्सिसवर येणार आणि पॉझिटिव्ह y ॲक्सिसवर आल्यामुळे त्याचा थिटा जो आहे हा 90 डिग्री असेल. हा जर पॉईंट तुम्हाला 0 - 1/2 दिलेला असेल तर त्याचा अँगल जो आहे हा फक्त थिटा जो आहे हा 270 डिग्री चेंज झाला असता. रेडियस ही सेम राहणार, हाफ एवढीच राहील. आणि हा जर पॉईंट तुम्हाला असा दिला, ½ असा दिला तर पॉईंट हा इथे असणार आहे. याचे कोऑर्डिनेट आहे ते ½ आहे. त्यावेळी ज्यातला अँगल जो आहे हा 0 डिग्री असेल आणि रेडियस ही हाफ असेल. आणि जर तो पॉईंट असा दिला -½ असा जर पॉईंट दिला तर तो पॉईंट इथे असणार -½ तो पॉईंट जर इथे असला तर त्याचा थिटा जो असणार आहे हा 180 डिग्री असणार. हे सगळे कॉमन सेन्सचे पार्ट आहेत. MCQला या टाईपचे प्रश्न विचारू शकतात. एकदम सोपी एक्झाम्पल आहे. आता याच्यानंतरचं जे आपण बघूया ते म्हणजे पोलर कोऑर्डिनेट दिलेला असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचा. पोलर कोऑर्डिनेट दिलेला आहे √2 π/4. तर π/4 वरूनच कळतंय की हा थिटा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू थिटाची आहे, ही r ची आहे. r = √2, थिटा = π/4. काढायचे काय, r दिलाय, थिटा दिलाय.
पोलार कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थिटा दिलेला आहे. काढायचं काय, एक्स आणि वाय आपल्याला काढायचं आहे. व्हॉट इज एक्स, सिन्स एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, सो दिस इज इक्वल टू √2 कॉस ऑफ π/4. सो दिस इज इक्वल टू √2 cos π/4 इज इक्वल टू 1/√2. सो दिस इज इक्वल टू 1. एक्स काय मिळाला 1. वाय पण आपल्याला सेम मिळणार बघा, आर साइन थिटा which is equal to √2 sin of π/4 which is equal to √2 1/√2 which is equal to 1. म्हणजे आपल्याला एक्स वाय काय मिळाले ते हाफ 1 मिळालेले आहेत. एक्स वाय हे 1 मिळालेले आहेत. मग असे तुम्हाला मी √2 एक्झाम्पल दिलेलं होतं बघा. सेम जर कोऑर्डिनेट असेल तर अँगल हा π/4 असतो बघा, अँगल π/4 आणि याचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर करून सम करतो ज्यावेळी तेही रेडियस असते बघा. स्क्वेअर 1 + 1 2 आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे √2 ही त्याची रेडियस आहे. या प्रकारे उरलेली एक्झाम्पल आहे ती तुम्ही सोडवा. हा अतिशय सोपा टाईप आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधला. यानंतर आपण जे काही बघणार आहोत तो आहे म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. त्याच्या पुढचा पार्ट थोडासा कट केलेला आहे सिलेबसमधनं, तो त्यावेळी मी सांगेल. पण यानंतर आपण साइन रूल बघूया. हा एक छोटासा पार्टमध्ये होता. साइन रूल याला जोडून मी घेऊ शकत नाही, तो एक मोठा पार्ट आहे. त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. काय येत नसतील तर, काही क्वेरीज असतील तर टेलिग्रामला मला विचारा.